अकोल्याच्या रामदासपेठ पोलीस ठाण्याअंतर्गत फिर्यादी महिलेची 4 आरोपींनी बनावट सोना आणि चांदी देऊन तब्बल 1,11,12,000 फसवणूक केली। या प्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे, तर आरोपींकडून 61,76,520 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। फिर्यादीनं रामदासपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली। त्यांच्याकडे आरोपी अमोल नेरकर, मनोहर नेरकर आणि नितेश गुणवंत महल्ले यांनी वेळोवेळी नकली सोन्याचे दागिने तसंच 35 किलो नकली चांदी अस्सल असल्याची बतावणी करून आणि विक्री करून 1,11,12,933 रुपयांची फसवणूक केली। त्यावरून रामदासपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला। आरोपी मनोहर नेरकर, नितेश महल्ले आणि त्यांचा साथीदार प्रेम गावंडे यांना अटक केली। आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला असून वेळोवेळी फिर्यादीकडून त्यांच्या प्राप्त रकमेमधून अस्सल सोन्याचे दागिने बनवून आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी अकोला, तेल्हारा, नांदुरा, खामगाव आणि बुलढाणा शहरातील विविध ज्वेलर्सकडे उसनवारीवर रक्कम घेऊन गहाण ठेवल्याचं निष्पन्न झालं। उर्वरित सोन्या चांदीचा मुद्देमाल इतर सराफा व्यावसायिक आणि गलाई कामगारांकडून जप्त केला गेलाय। अमोल नेरकर सध्या पोलीस कोठडीत आहे, तर मनोहर नेरकर, नितेश महल्ले आणि प्रेम गावंडे हे 3 आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत।